नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मधून महत्त्वाची बातमी समोर येते आहे। राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावर व राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला। खोटं बोला, रेटून बोला असं राहुल गांधींचं चालू आहे। जेव्हा ऑब्जेक्शन घेण्याची वेळ असते तेव्हा तुम्ही घेत नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार आहे असा दावा सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदार यादीत आताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार यादी बघून घ्यावी। आताच ऑब्जेक्शन घेऊन टाका, नाहीतर उद्या हरवल्यावर पुन्हा म्हणतील मतदारांच्या चुका होत्या। ऑब्जेक्शन घ्या, आम्ही 51% मतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जिंकणार आहे आणि राहुल गांधीच्या गुडबुक मध्ये येण्याकरिता यशोमती ठाकूर व विजय वडेट्टीवार बोलत होते। राहुल गांधींना या देशाची व विकासाची नाळ कळली नाही। या पवित्र निवडणूक कामावरती ते ऑब्जेक्शन घेत आहे। डीजे बंद करा। 30 वर्षानंतर मंडल यात्रा काढली जात आहे। भाजपच्या वोट बँकेला शरद पवारांकडून चूज करण्याचा प्रयत्न होतोय का सर? आज अमरावती करता आनंदाचा दिवस आहे की अमरावतीमध्ये नागपूर पुणे अमरावती वंदे भारत एक्सप्रेस सुरू होते आहे। 12:30 वाजता बडनेराला वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होतो आहे। अमरावती पुणे जोडणं फार महत्त्वाचा होता, त्यामुळे अमरावती पुणे वंदे भारत में जोडला गेलेला आहे। मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आमचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी या सर्वांचे अभिनंदन करतो, आभार मानतो अमरावतीकरांकडनं, अमरावतीचा पालकमंत्री म्हणून की अमरावतीला ही आज एक मोठी देण अमरावतीकरांना मिळाली आहे, मोठी भेट आहे। अमरावतीकरांची वाट बघायची। आता पुढच्या काळामध्ये अमरावती पुणे विमान हे सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यासाठी आमच्या या ठिकाणी पुढाकार आम्ही घेतो आहे, त्याचाही आम्ही विचार करतो आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला, शरद पवार साहेबांना इतक्या उशिरा ओबीसी समाजाचा पुळका आला असं तुम्ही मला म्हटले। तुम्ही म्हटलं मला यात्रा काढलेली आहे। मला असं वाटतं की अनेक वर्ष म्हणजे 65 वर्ष सत्तेमध्ये बसल्यावर केंद्रामध्ये काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या अन्य पार्ट्या त्यांना कधी ओबीसीचा पुळका आला नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सत्तेवर आल्यानंतर, प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीच्या महामंडळाला वैधानिक दर्जा मिळाला। म्हणजे ओबीसी मंडळाला जे संविधानिक दर्जा मिळाला मोदींच्या काळात। कधी यांनी विचार केला नाही की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संविधानामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करून या ठिकाणी ओबीसीची आणि सर्व देशामधली जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। या देशामध्ये ओबीसी समाजाकरता जेवढे काही निर्णय आहेत 3300 जातीच्या वरचा ओबीसी समाजाने या देशातला तो छोटा समाज आहे, 18 पगड जाती आहे, 12 बोलतेदार आहे, या समाजाला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 27% आरक्षणापर्यंत या ठिकाणी भूमिका नेण्याचा प्रयत्न केला। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी ओबीसीचं गेलेलं आरक्षण, शरद पवार साहेब तुमच्या काळात ओबीसीचं आरक्षण गेलं, उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात ओबीसीचं आरक्षण गेलं, पण माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी समाजाचं खरं आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजींनी केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या नाही 5 वर्ष। याला कारण काय होतं तर महाराष्ट्राचं सरकार ओबीसी समाजाबद्दलची स्पष्टता किंवा जे ॲफिडेव्हिट द्यायचं होतं सुप्रीम कोर्टाला ते देत नव्हतं। पण माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सरकार आल्यानंतर या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी समाजाला 27% जागा राखीव वाटल्या पाहिजे याकरता अत्यंत स्पष्टपणे एक संपूर्ण निवेदन आणि सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट केलं आणि म्हणून आज 27% आरक्षण मोकळं झालं आणि म्हणून 27% आरक्षणानुसार
आता या महाराष्ट्रामधल्या 13,000 पदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। ओबीसी समाजाचा मंत्री या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय नव्हतं, या राज्यातलं ओबीसी मंत्रालय कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं। या राज्यामध्ये ओबीसी महामंडळ कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं। या राज्यामध्ये 18 पगड जाती, 13-12 बोलतेदार, 18 महामंडळ वेगवेगळ्या समाजाचे कुणी केले तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकारने केले, अजित पवार सरकारने केले। त्यामुळे शरद पवार साहेबांनी पहिलं हे स्पष्ट केलं पाहिजे की त्यांनी ओबीसी करता काय केलं। अनेक वर्ष 40-50 वर्ष सत्तेमध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये राहून तुम्ही ओबीसीच्या गोष्टी करायच्या नाही आणि सत्तेच्या बाहेर गेल्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला भुलथापा देण्याचं काम आपण करतायत। मला वाटतं ओबीसी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही। जसं मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं, मराठा एकसंघ समाज त्या ठिकाणी आहे, त्या समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं। आता ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे लोक करतायत। हे आज यांना कधी मराठा समाजाचा कधी पुळका नव्हता, यांना कधी ओबीसीचा पुळका नाही। जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा मराठा समाजाकरता काही केलं नाही, जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा ओबीसी करता काही केलं नाही। आणि त्यामुळं आता हे अत्रावत्रा काढतात आहे ना, हे नौटंकी आहे, हे फुसकेबाजी आहे आणि हा फुसका बार आहे। कोणी ओबीसी समाज, कोणताही मराठा समाज आता भूलथापाला बळी पडणार नाही। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।